नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपण असे 3 मॉडल ॲक्झिलरीज आपण पाहणार आहोत की ज्यांचा आपल्याला इन डिटेल्स मध्ये आपल्याला माहिती नसते. बघा, फक्त तुम्हाला पॉझिटिव्हचा प्रकार शिकवला जातो, त्याचा निगेटिव्हचा प्रकार हा शिकवला जात नाही किंवा त्याचं वर्बल शिकवलं जात नाही. राईट, आपण हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. बघा, हे 3 कोणते आहेत आणि खूप महत्वाचे आहेत आणि यांचा ग्रामर मध्ये बऱ्यापैकी रोल आहे. पाहून घ्या. पहिलं जे आहे तुमचं काय की तुमचं हॅव टू. आधी आपण हॅव टू ची माहिती घेऊ. बघा, हॅव आणि हे हॅज हे असं आहे, बरोबर. हॅव आणि हॅज टू, बरोबर. आता ह्याचं सूत्र पाहूया. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ह्याचा अर्थ काय? जसं की बघा, करावं लागतं म्हणजे आय हॅव टू डू म्हणजे मला करावं लागतं. आय हॅव टू स्पीक मला बोलावं लागतं. हे झालं पॉझिटिव्ह. ह्याच्यानंतर आहे ह्याचं निगेटिव्ह. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन. हॅव आणि हॅज सेम रूल जो तुम्ही परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये वापरला कायसाठी, हॅव आणि हॅज सेम रूल पण तुम्हाला इथं फॉलो करायचं. जसं की आय, वी, यू आणि दे असेल तर तुम्हाला काय वापरायचंय? हॅव. आणि ही, शी, इट आणि नेम असेल तर काय? हॅज. ओके, हे झालं क्लिअर. आता ह्याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला काय करायचंय? ह्याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला थोडेसे चेंजेस आहेत. बघा कसे, समजून घ्या कन्सेप्ट. बघा, ग्रामरचे कन्सेप्टचे तुम्हाला समजून घ्यायचं असेल त्याचे नियम तुम्हाला पाठ असणं गरजेचे. ओके, हे जे बारीक सारीक जे आता सांगितलं ना, हॅव आणि हॅज. ओके, नंतर त्याच्या पुढे आय, वी, यू, दे असेल तर हॅव. राईट. आता त्याचं निगेटिव्ह बघा. सब्जेक्ट आता टू ऑब्लिक डज प्लस हॅव, फक्त हॅव, हॅज नाही. नंतर टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता तुम्हाला आय, वी आणि यू आणि दे असेल तर काय? सॉरी, ह्याच्यात नॉट राहिलाय, आपण नॉट घेऊया. नॉट तुम्हाला कुठे ऍड करायचंय बघा, इथं. निगेटिव्ह आहे ना, मग इथं तुम्हाला नॉट ऍड करायचंय, म्हणजेच डू नॉट. ओके, ही, शी, इट आणि नेम असेल तर डज नॉट. ओके, म्हणजे आय डू नॉट हॅव टू गो म्हणजे मला जावं लागत नाही. वी डू नॉट हॅव टू गो, आम्हाला जावं लागत नाही. आता वर्बल क्वेश्चन करताना काय करायचंय? हे जे आहे डू डज हे इथनं इरेज करायचं आणि सुरुवातीला घ्यायचं. ओके, नॉट निघून जाईल, फक्त सब्जेक्ट प्लस. ओके, हॅव आहे तसंच, फक्त चेंजेस कुठं होतील? करता चेंज झाला की डज. तो दुसरा म्हणजे आय, वी, दे आलं तर डू आणि ही शीट नेम आलं तर डज. ओके, म्हणजे एक वचने करता असेल तर डज. सेम तसंच वर्बल क्वेश्चनचं करताना हे झालं वर्बल क्वेश्चन. डब्ल्यूच क्वेश्चन करताना काय? सुरुवातीला डब्ल्यूच आणि नंतर डू डज. क्लिअर आलं लक्षात? यांचा अर्थ काय की करावं लागतं. बघा, आता ह्याच्यानंतर पाहूयात आपण काय? हॅड टू. बघा, हॅड टू पण खूप सोपं आहे. हॅड टू मी कुठं शिकले होते? परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये. हॅड टू, हॅड कुठं पाहिलं तुम्ही? परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये. पण इथं हॅड नंतर काय आले? टू. याचा अर्थ काय होतो? करावं लागलं म्हणजेच भूतकाळ. त्याचं सूत्र सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हे झालं पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह करताना तुम्हाला काय करायचंय? सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस हॅव प्लस टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. या हॅव मध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही, फक्त डीड नॉट घ्यायचंय. आलं लक्षात? कुठलाही करता असू द्या, तिथं तुम्हाला काय वापरायचंय? डीड नॉट. म्हणजे बघा, आय डीड नॉट हॅव टू गो म्हणजे मला जावं लागलं नाही. सूत्र लिहून घ्या, पाठ करा.
सेम वर्बलचं काय करायचं तुम्हाला बघा, छोटीशी ट्रिक आहे. हे सूत्र असं हे करायचं, सुरुवातीला डीड घ्यायचं, नंतर सब्जेक्ट प्लस हॅव आणि टू प्लस V1. ओके, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आणि WH करताना सेम, सुरुवातीला WH. क्लिअर झालं तुमचं WH? आलं लक्षात? फक्त मेन तुम्हाला काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन सूत्र तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहे. बघा, त्याच्यानंतरचं आहे तुमचं काय, विल हॅव टू. काय विल हॅव टू, याचा अर्थ काय होतो, करावं लागणार. करावं लागणार. सूत्र पहा, सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल हॅव टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, आय विल हॅव टू गो म्हणजे मला जावं लागणार किंवा जावं लागेल, दोन्हीपैकी एक घ्या. जशी आपली मराठी भाषा आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो मला जावं लागेल, तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय, विल हॅव टू. पण ग्रामरमध्ये तुम्हाला सूत्रपाठ असणं गरजेचं आहे, कारण की चेंजेस करताना जर तुम्हाला सूत्रपाठ नसेल तर मग हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार नाहीत. कारण कसं आहे की मोस्ट ऑफ द सीन कसं असतं की तुमचे सूत्र जर पाठ असतील, तुम्हाला कशानंतर काय घ्यायचंय हे तुमच्या लक्षात असेल तर मग ठीक आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. आता ह्याचं निगेटिव्ह करताना डायरेक्टली तुम्हाला काय करायचंय, सब्जेक्ट विल ऑब्लिक शाल. आता विल, शाल आणि हॅवच्या मध्ये काय घ्यायचंय, नॉट, नंतर टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे आय विल नॉट हॅव टू गो म्हणजे मला जावं लागणार नाही. आता याचं निगेटिव्ह झालं. आता याचं व्हर्बल करताना बघा काय करायचं, तुम्हाला इथपर्यंत पुसून टाकायचं. ओके, विल ऑब्लिक शाल सुरू, नंतर सब्जेक्ट. ओके, विल आय हॅव टू गो म्हणजे मला जावं लागेल का, शेवटी क्वेश्चन मार्क. हे झालं तुमचं व्हर्बलचं. आता WH करताना इथं प्लस, सुरुवातीला WH झालं तुमचं WH. पण बघा तुम्हाला तिन्ही सूत्र कशी तयार करायची, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि व्हर्बल आणि WH हे चारही तुम्हाला सांगितले, त्यांचा अर्थही सांगितलाय. बघा सूत्र पाठ करा, कारण की हे कसं डू आणि डज कसं आलं, कसं आहे ते नियम आहेत, त्या नियमानुसार आपल्याला चालावं लागणार. राईट, डीड कसं आलं, नियमामध्ये दिलेले, आपल्याला ते तोंड पाठच करायचंय. बरोबर. बघा ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ ग्रामरचा. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.